त्याला का हा चान्स भेटत नाही आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये, कारण तो खूप चांगला करू शकतो, खूप चांगली एबिलिटी आहे त्याच्यामध्ये, कॅपेबल आहे तो, खूप चांगल्या भूमिका करू शकतो तो। नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचा आपला मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे रुकवत, स्टारिंग संतोष जुवेकर, प्रियादर्शनी इंदुलकर। तर आपण अगोदर ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। खरंच संत्याभाई आलाय म्हणजे काहीतरी नवीन विषय असणार आणि प्रियादर्शनी इंदुलकर तर यार ऑब्वियसली खूप छान आहे मुलगी। तर आपण अगोदर ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू। तुमच्या या मैत्रिणीनं कुणाला बी जमायचं नाही असा चमत्कार केलाय। फार कायापालट केलाय त्याचा। डेस्टिनेशनला। दिस इज द वन अँड ओनली फेमस देशपांडे वाडा। हिऱ्यामध्ये भारी हिरा कोहिनूर, इथल्या वस्तूंचं आकर्षण आहे भरपूर आणि तुमच्या मनामध्ये घर करतो इथल्या रुखवताचा नूर। आणि ती सुरपेटी बघ ना, हा जातो पण ठेवलाय आणि छोटी छोटी पितळेची भांडी। नाही मग तुला काय ऐकायला आलं? बांगड्यांचे आवाज आणि बायकांचे बोलण्याचे खिदळण्याचे आवाज असं काहीतरी ऐकू आलं। ते आवाज जात नाही डोक्यात। कुठला? ते आपण वर ऐकलं ना, रुखवताच्या इथे। महिमा मला काही कळत नाहीये, मला सतत कोणीतरी काहीतरी ओढतं असं वाटतंय मला। भावला भावली जिथे जात आहेत तिथे आपणही जातोय असं असेल का? माझेच दागिने, आईची नथ, आजीचा हार, ही माळ तर माझ्या लहानपणीची आहे। तर मित्रांनो, ट्रेलरच्या सुरुवातीला आपण जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्याला असं वाटलं की काहीतरी वेगळी स्टोरी असेल, लाईक तदैव लग्नम सारखंच। अच्छा, म्हणजे तुम्ही हॅशटॅग तदैव लग्नमचा ट्रेलर अजून पाहिला नाही आहे का? ठीक आहे, त्याचा पण रिव्ह्यू येईलच, त्याची वाट बघा तुम्ही। पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल तुम्हाला, बरोबर ना? तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, मग तुम्हाला तो ट्रेलरचा रिव्ह्यू भेटेलच। तर मित्रांनो, आता आपण मिळूया मूळ विषयाकडे। रुकवत मूवीच्या रिव्ह्यू बद्दल बोलूया आता। तर मित्रांनो, मी एवढंच सांगू इच्छितो की खरंच स्टार्टिंगला बघितलं तेव्हा असं वाटलं की एक सुंदर लव्ह स्टोरी असेल, टिपिकल लव्ह स्टोरी असेल। पण हळूहळू जसा जसा ट्रेलर पुढे चालला तसं कळलं की भाई काहीतरी डेंजर आहे। म्हणजे पुनर्जन्माचंच गोष्ट आहे ही सगळी, आणि पुनर्जन्म झालेला आहे संतोष जुवेकर आणि प्रियादर्शनी इंदुलकरचा। आणि त्या कॅरेक्टरमध्ये त्यांचं सगळं अधुरी कहाणी राहिलेली होती, ती ह्या जन्मात पूर्ण होईल का हा मोठा प्रश्न आहे। तर त्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा लागेल। पण काहीतरी भारी आहे आणि भन्नाट आहे, नवीन विषय आहे आणि संतोष जुवेकर खरंच एक नवीन विषयाकडे वळत आहेत। खरंच अंडररेटेड ॲक्टर आहे यार, त्याला का हा चान्स भेटत नाही आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये, कारण तो खूप चांगला करू शकतो, खूप चांगली एबिलिटी आहे त्याच्यामध्ये, कॅपेबल आहे तो, खूप चांगल्या भूमिका करू शकतो तो। प्रियादर्शनी इंदुलकर तुम्हाला माहितीच आहे, हास्य जत्रामध्ये ती खूप छान काम करते आणि तिच्या अगोदर पण फुलराणी मूवी वगैरे आलेला तिचा, त्यामध्ये पण तिने छान काम केलं आहे। खूप चांगली कलाकार आहे ती, तिचा पण मूवीमध्ये चांगला रोल दिसतोय आपल्याला। तर मित्रांनो, असा आहे या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू। येत्या चित्रपट मित्रांनो रिलीज होतोय, आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जायला विसरू नका। आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आई शपथ रुकवतच्या, आई शपथ सांगतो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज। माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चांगलं भलं।